मग आतापर्यंत जे प्रत्यय आपण बघितले ते सगळे धातूपासून कृदंत तयार करत होते. तक, तवतू, तव्य, तनियर, शत्रू, शानच हे सगळे प्रत्यय धातूपासून कृदंत तयार करत होते. आता याच्या पुढचे जे प्रत्यय बघणार आहेत त्या धातूपासून अव्यय तयार करतात. अव्यय म्हणजे जे कधी बदलत नाही ते शब्द म्हणजे अव्यय. सदृशं त्रिषु लिंगेषु सर्वासु च विभक्तिषु वचनेषु च सर्वेषु यज्ञ वेत्ती तद अव्ययम. सर्व विभक्तींमध्ये, सर्व लिंगांमध्ये, सर्व वचनांमध्ये जे बदलत नाही ते शब्द म्हणजे अव्यय. आता अव्यय कोणत्या प्रकारचे अव्यय त्या ठिकाणी तयार होतात तर ते आपण आता याच्यामध्ये बघू. कोणकोणते प्रत्यय लागल्यावर कोणकोणत्या प्रकारचे अव्यय तयार होतात. बघा याच्यामध्ये त्वा आणि लेप प्रत्यय. त्वा आणि लेप. आता त्वा आणि लेप सोबत सांगण्याचं कारण ते दोघांचे जे अर्थ आहेत ना ते जवळपास सारखेच आहेत. दोघांचे अर्थ सारख्याच अर्थाचे शब्द बनवण्यासाठी हे प्रत्यय वापरले जातात. त्वा आणि लेप. पण थोडंसं त्या ठिकाणी डिफरन्स आहे त्या दोघांमध्ये. बघा त्वा आणि लेप प्रत्यय जर का धातूला जोडला तर धातूला जोडल्यावर अनुक्रमे त्वांत आणि लेवंत अव्यय तयार होतात. म्हणजे त्वा प्रत्यय जर धातूला जोडला तर त्वांत अव्यय तयार होतात. लेप प्रत्यय जर का धातूला जोडला तर लेवंत अव्यय तयार होतात. आता यांचं काम काय असतं त्वांत आणि लेवंत अव्ययांचं तर कर्ता जेव्हा लागोपाठ दोन क्रिया करतो तेव्हा झालेली क्रिया ही त्वांत किंवा लेवंत अव्ययाने दाखवली जाते. जेव्हा एका वेळेस दोन्ही क्रिया किंवा एकामागोमाग दोन क्रिया होत आहेत तर त्यावेळेस जी होऊन गेलेली क्रिया आहे ती त्वांत किंवा लेवंत अव्ययाने दाखवली जाते. जसं बघा आता पहिला प्रत्यय त्वा प्रत्यय. मूळ धातूला जर का आपण त्वा प्रत्यय जोडला तर त्या ठिकाणी त्वांत अव्यय तयार होतो. त्वा प्रत्यय जोडल्यावरती त्वांत अव्यय तयार होतो. आता त्वांत अव्यय कोणत्या धातूंचे तयार होतील तर उपसर्गरहित धातूंचे त्वांत अव्यय तयार होतात. उपसर्गरहित. पण त्वा प्रत्यय उपसर्गरहित धातूंना लागणार. आता त्वा हे प्रत्ययाचं नाव आहे. त्वा. त्वा हे त्या ठिकाणी प्रत्ययाचं नाव आहे. धातूला त्वा लागतो फक्त. जसं मूळ धातू त्याला त्वा प्रत्यय लावला तर तयार होतो त्वांत अव्यय. जसं बघा गम प्लस त्वा रूप तयार होणार गत्वा. आता गत्वाचा अर्थ होतो जाऊन. लिख प्लस त्वा. लिख प्लस त्वा रूप तयार होणार लिखित्वा. लिखित्वाचा अर्थ होतो लिहून. एका पाठोपाठ एक क्रिया. दोन क्रियांना सोबत दाखवण्यासाठी आपल्याला जाऊन, लिहून अशा प्रकारे त्या ठिकाणी वाक्यात उपयोग करावा लागतो. मग आता त्याचा वाक्यात कसा उपयोग होणार जसं गम प्लस त्वा गत्वा. गत्वाचा वाक्यात उपयोग बघा कसा होईल. बालकः पाठशालां गत्वा पुस्तकं पठति. बालक पाठशाळेत म्हणजेच शाळेमध्ये जाऊन पुस्तक वाचतो. गत्वा. गत्वा म्हणजे जाऊन. दोन क्रिया त्या ठिकाणी होत आहेत. बालक पाठशाळेत जातोय ही एक क्रिया आहे. दुसरी क्रिया आहे की बालकः पुस्तकं पठति. आता दोन्ही क्रियांना एकत्र करण्यासाठी, जोडण्यासाठी त्या ठिकाणी त्वांत अव्यय आलेला आहे. बालकः पाठशालां गत्वा. बालक पाठशाळेत जाऊन पुस्तक वाचतो. तर दोन्ही क्रिया त्या ठिकाणी जोडण्यासाठी त्वांत अव्यय आला. बालकः पाठशालां गत्वा पुस्तकं पठति. गत्वा. तसंच नीता पत्रं लिखित्वा गृहकार्यं करोति. ह्या ठिकाणी पण दोन क्रिया त्या ठिकाणी आलेल्या आहे या वाक्यात. नीता पत्रं लिखित्वा गृहकार्यं करोति. दोन्ही क्रिया त्वांत अव्ययाने जोडलेल्या आहेत. कोणकोणत्या दोन क्रिया आहेत बरं त्याच्यामध्ये त्या वाक्यात नीता पत्रं लिखित्वा गृहकार्यं करोति. दोन क्रिया कोणकोणत्या आहेत त्याच्यात लिहिते हम्म, आणि गृहकार्य करते. दोन क्रिया आहेत लिहिणे आणि गृहकार्य करणे. तर लिहिणे आणि गृहकार्य करणे ह्या दोन्ही क्रियांना जोडण्यासाठी त्या ठिकाणी त्वांत अव्यय वापरलाय. नीता पत्रं लिखित्वा गृहकार्यं करोति. नीता पत्र लिहून गृहकार्य करते. तर दोन क्रिया मागोमाग झालेल्या असतील तर त्या ठिकाणी त्यांना जोडण्यासाठी तिथे त्वांत अव्यय वापरला जातो. कळालं हे त्वांत अव्यय किंवा त्वा प्रत्यय कळाला. त्वा. त्वा हे त्याचं नाव आहे. मूळ धातूला काय लागतं मूळ धातूला काय लागतं त्वा प्रत्ययमध्ये
त्वा लागतो. त्वा लागतो. जसं गम प्लस त्वा गत्वा, लिख प्लस त्वा लिखित्वा. जसं म्हणून घ्या पिब धातू आहे, पा पिब. पिब प्लस त्वा किंवा मूळ धातू याचा पा आहे, पा प्लस त्वा असं केलं तर याचं रूप तयार होतं पित्वा. काय अर्थ होईल याचा? पिले. पिऊन. पिऊन. तसंच भू धातू आहे, भू. भू धातूला त्वा प्रत्यय लागला तर काय होईल रूप? भू धातूला त्वा प्रत्यय लागला तर रूप काय तयार होईल? भवित्वा. भवित्वा नाही होत, भूत्वाच होतं त्याच्यामध्ये. ॲज इट इज भूत्वा. भू धातूला जर का त्वा लागला तर भूत्वा रूप तयार होतं. भूत्वा म्हणजे होऊन. शिवो भूत्वा शिवम यजेत, कृष्णो भूत्वा कृष्णम यजेत. होऊन, शिव होऊन शिवाची पूजा केली पाहिजे, कृष्ण होऊन कृष्णाची पूजा केली पाहिजे. कृष्णो भूत्वा कृष्णम यजेत. तर असं त्या ठिकाणी भूत्वा असा अर्थ येतो. तसंच रच प्लस त्वा रचयित्वा. पूज प्लस त्वा पूजयित्वा. अशा प्रकारे त्वा प्रत्यय त्या ठिकाणी तयार होतो. त्वा मूळ धातूला त्वा लागतो आणि एखादी क्रिया होऊन गेल्यावरती लगेच दुसरी क्रिया घडते तर त्या दोन्ही क्रियांना जोडण्यासाठी तिथे त्वा प्रत्यययुक्त शब्द वापरला जातो. काय तयार होतं त्वा प्रत्यय लागल्यावरती? धातूला त्वा प्रत्यय जर का लावला तर काय तयार होतं त्या ठिकाणी? कोणता अव्यय तयार होतं? मूळ धातूला त्वा प्रत्यय लागल्यावर कोणता अव्यय तयार होतो? त्वांत. त्वांत अव्यय. पुढे बघा दुसरं आहे लेप प्रत्यय. लेप प्रत्यय. आता मूळ धातूला ज्यावेळेस लेप प्रत्यय लागणार, लेप लागतो म्हणजेच मूळ धातूला य लागतो, तर य जोडल्यावरती त्या ठिकाणी लेबंत अव्यय तयार होतो. लेबंत. आता लेबंत अव्ययाचं काम पण सारखंच असतं. जसं त्वांत अव्ययाचं काम आहे तसंच लेबंतचं पण काम आहे. दोन लागोपाठ होणाऱ्या क्रिया आहेत, जी होऊन गेलेली क्रिया आहे ती दाखवण्यासाठी लेबंत अव्यय वापरणार. पण लेबंत अव्यय आणि त्वांतामध्ये फरक काय आहे? तर त्वांत अव्यय हा उपसर्गरहित धातूंना लागत होता आणि लेबंत अव्यय हा उपसर्गसहित धातूंपासून तयार होतो. लेप प्रत्यय हा उपसर्गसहित धातूंना लागला तर त्या ठिकाणी लेबंत अव्यय तयार होतो. त्वा प्रत्यय हा फक्त उपसर्गरहित धातूंना लागेल आणि लेप प्रत्यय हा उपसर्गसहित धातूंना लागेल. जसं बघा मूळ धातू तो पण कसा असला पाहिजे? उपसर्गसहित धातू असला पाहिजे. उपसर्ग प्लस मूळ धातू प्लस लेप प्रत्यय, तर हे असं मिळून त्या ठिकाणी तयार होतो लेबंत अव्यय. असा अर्थ बघा. या ठिकाणी आ उपसर्ग लागलेला आहे गम धातूला. आ प्लस गम आगम असं तयार झालं, त्याला लेप प्रत्यय लागला. लेप लागतो म्हणजे त्या ठिकाणी जो पण उपसर्गसहित धातू आहे त्याला य लागणार, तर त्या ठिकाणी रूप तयार होईल आगम्य. आगम्याचा अर्थ होतो येऊन. वाक्यात उपयोग बघा. बालकः गृहम् आगम्य जलम पिबती. बालक घरी येऊन पाणी पितो. अर्थ त्या ठिकाणी वापर सारखाच प्रकारचा झालेला आहे. वरती पण जाऊन असाच अर्थ होत होता, पण या ठिकाणी उपसर्ग धातूला लागल्यामुळे तिथे लेप प्रत्यय लागला आणि वरती उपसर्ग रहित धातू असल्यामुळे त्वा प्रत्यय लागला. दुसरं वाक्य बघा. रामः रावणं पराजित्य अयोध्याम आगतवान. राम रावणाला हरवून अयोध्येमध्ये आले. पराजित्य त्या ठिकाणी उपसर्ग कोणता आहे पराजित्यमध्ये? कोणता उपसर्ग आहे? आ.
नाही, आ उपसर्ग नाही. परा, पराजित्य. कोणता उपसर्ग आहे? परा आहे. परा. हं? परा उपसर्ग आहे. प्र, परा, अपसम, अनु, अवनिस हे सगळे उपसर्ग आहे. परा प्लस जी प्लस ल्यप असं त्या ठिकाणी पराजित्य हा शब्द तयार झालेला आहे. पराजित्य म्हणजे हरवून. ते आणखीन एक प्रत्ययुक्त शब्द आलाय बघा. आगतवान. आगतवान. हं? कोणता प्रत्यय याच्यामध्ये आगतवानमध्ये? आ आणि ग. प्रत्यय विचारलं मी. उपसर्ग नाही. आगतवानमध्ये कोणता प्रत्यय लागलेला आहे? वान प्रत्यय लागलेला आहे. हा, वान लागलेला आहे, पण त्याचं नाव काय प्रत्ययाचं? तवतू. तवतू नावे. हं? तवतू नावे. तवतू. आगम प्लस तवतू असं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. रामः रावणं पराजित्य अयोध्याम आगतवान. पराजित्यमध्ये लेपप्रत्यय लागलेला आहे. वरच्या वाक्यात आगम्यमध्ये लेपप्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. हे कळालं? त्वांत आणि लेबंत हे दोन अव्यय तयार होतात. त्वा प्रत्यय लागल्यावरती त्वांत अव्यय तयार होतो. लेप प्रत्यय लागल्यावरती लेबंत अव्यय तयार होतो. पण दोघांमध्ये फरक काय आहे? आता अर्थ दोघांमध्ये सारखेच होतात. जसं त्या ठिकाणी जाऊन अर्थ तयार होत होता, ते इथे पण येऊन अर्थ तयार होतोय. तर त्या ठिकाणी दोघांचं काम सारखंच आहे. दोन क्रिया ज्यावेळेस लागोपाठ होत आहेत, तर झालेली क्रिया किंवा दोन्ही क्रियांना जोडण्याचं काम हे त्वांत आणि लेपप्रत्यय करतात. त्वा आणि लेपप्रत्यय. मग फरक काय दोघांमध्ये? त्वा प्रत्यय कोणत्या धातूंना लागतो? त्वा आणि लेपमध्ये फरक काय आहे? काय फरक आहे दोघांमध्ये? उपसर्गरहित त्वा प्रत्यय आणि लेप मध्ये उपसर्ग सहित. त्वामध्ये उपसर्गरहित धातू असेल तर त्वा प्रत्यय लागेल, आणि उपसर्गसहित धातू असेल तर लेप प्रत्यय लागेल. जसं समजा पठ धातू आहे. पठ. पठ धातू आहे. पठला त्वा प्रत्यय लागेल का लेप लागेल? पठ. फक्त पठ धातू आहे. त्याला त्वा लागेल का लेप लागेल? त्वा लागेल. त्वा लागेल. आणि रूप काय तयार होणार? पठित्वा. पठित्वा. तेच जर का पठला पुढे सम उपसर्ग लावून दिला, सम प्लस पठ, आता इथे काय कोणता प्रत्यय लागेल? त्वा का लेप? लेप लागेल. लेप प्रत्यय लागेल. रूप काय तयार होणार? लेपमध्ये काय लागतं धातूला? लेप नाव आहे त्याचं. धातूला काय लागतो? ये लागतो. य लागतो. आता याला संपठ याला य लावायचा. काय होईल? समपठीय. संपठ्य.
तसंच पूज्य धातू आहे. पूज्य धातू, नुसता पूज्य धातू आहे. याला कोणता प्रत्यय लागेल? त्वा लेपापैकी त्वा प्रत्यय लागेल. त्वा लागणार. रूप काय तयार होईल? पूजयित्वा. पूजयित्वा. पूजयित्वा किंवा पूजित्वा. तसंच त्यालाच पुढे जर का पूजेला जर का सम लावून दिला उपसर्ग, तर काय कोणता प्रत्यय लागेल याला? त्वा लेपापैकी कोणता लागेल? लेप लागेल. लेप प्रत्यय लागेल. रूप काय तयार होईल? समपूज्य. संपूज्य. ठीक आहे. आता अर्थ काय होतील याचे? पठित्वाचा अर्थ काय होणार? पठित्वा. पठित्वाचा काय अर्थ होईल? वाचून. वाचून. संपठ्य. संपठ्याचा पण अर्थ, आता सम हा प्रत्यय लागलाय त्या ठिकाणी, तर तो काही अर्थ बदलणार नाही त्या ठिकाणी. फक्त वाचणे याला आणखीन थोडंसं संपठ्य म्हटलं किंवा संपठयती असं म्हटलं तर तो आणखीन व्यवस्थित व्यवस्थित प्रकारे वाचणे असा एवढाच अर्थ होतो. संपठ्याचा पण अर्थ काय होईल? वाचूनच. पठित्वा पण वाचून, संपठ्याचा पण अर्थ होतो वाचून. पूजयित्वा याचा अर्थ काय होणार? पूजयित्वा. पूजून. पूजन करून किंवा पूजून. संपूज्य याचा अर्थ पण काय होईल? व्यवस्थित पूजन करून. व्यवस्थित पूजन करून. म्हणजे अर्थ सारखा आहे, फरक काय त्या ठिकाणी? कशाचा फरक आहे दोघांमध्ये? त्वा आणि लेपामध्ये फरक कशाचा आहे? उपसर्गाचं. उपसर्गाचा फरक आहे. बरोबर? उपसर्ग रहित जर का असेल धातू, उपसर्ग नाहीये त्या ठिकाणी धातूमध्ये, तर कोणता प्रत्यय लागणार? त्वा प्रत्यय लागेल. त्वा. आणि जर का धातू सोबत उपसर्ग असेल तर कोणता प्रत्यय लागेल? लेप प्रत्यय. लेप. ठीक आहे, कळालं हे? त्वा आणि लेप कळाले? त्वा आणि लेप हे दोन प्रत्यय कळाले? त्वा प्रत्यय लागल्यावर कोणता अव्यय तयार होतं? त्वा प्रत्यय किंवा त्वा प्रत्यय धातूला लावल्यावर कोणता अव्यय तयार होईल? त्वांत. त्वांत अव्यय. लेप प्रत्यय धातूला जोडल्यावर कोणता अव्यय तयार होईल? लेबंत. लेवंत. ठीक आहे. आता पुढचा जो प्रत्यय तो आहे तुमुन प्रत्यय. तुमुन. आता तुमुन प्रत्यय जोडल्यावर पण धातूपासून अव्यय तयार होतो, पण तो अव्यय थोडा वेगळा आहे. आता हे त्वांत आणि लेबंत अव्यय हे पूर्वकालवाचक होते. म्हणजे त्या ठिकाणी दोन क्रिया होत आहेत त्यावेळेस जी आधी झालेली क्रिया आहे ती दर्शवणारे किंवा त्या दोन्ही क्रियांमधला संबंध दर्शवण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्वांत आणि लेबंत दाखवत होतो. आता तुमुन प्रत्यय लागल्यावरती जो अव्यय तयार होतो तुमंत अव्यय, हा हेत्वर्थक तुमंत अव्यय असतो. हेतू, जो पण क्रिया घडते त्या क्रियेचा हेतू दाखवण्यासाठी
तुमून प्रत्यययुक्त शब्द आपण वापरत असतो. तुमंतव्य त्या ठिकाणी वापरला जातो. तुमून प्रत्यय ज्यावेळेस मूळ धातूला जोडला तर त्या ठिकाणी तुमंतव्यय तयार होतं. आता वाक्यातील जी प्रमुख क्रिया आहे तिचा हेतू किंवा उद्देश व्यक्त करण्यासाठी तुमंतव्य हे वापरलं जातं. आता तुमून प्रत्यय कसं तयार केला जातो? मूळ धातू त्याला तुमून प्रत्यय लावला तर तुमंतव्यय तयार होतं. आता तुमून हे प्रत्ययाचं नाव आहे. तुमून. मूळ धातूला प्रत्यय कोणता लागतो? तुम. तुमून हे नाव आहे त्याचं. मूळ धातूला तुम प्रत्यय लागतो फक्त. मूळ धातूला तुम लागतो. जसं बघा, गम प्लस तुमून. गम प्लस तुमून, मूळ धातूला गम, मूळ धातू आहे गम, त्याला तुमून प्रत्यय लागला, रूप तयार होईल गंतुम. पठ, पठ धातू त्याला तुमून प्रत्यय लागला, रूप तयार होईल पठितुम. पा धातू, पा धातूला तुमून प्रत्यय लागला, रूप तयार होईल पातुम. गंतुम, गंतुमचा अर्थ होतो जाण्यासाठी. पठितुम, पठितुमचा अर्थ होतो वाचण्यासाठी. पातुम, पातुमचा अर्थ होतो पिण्यासाठी. तर क्रियेचा हेतू काय ते दाखवण्यासाठी तुमून प्रत्यययुक्त शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. बघा त्याचा वाक्यात उपयोग कसा होतो? विद्यार्थी विद्यालयं गंतुम प्रातःकाले उत्तिष्ठति. विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रातःकाळी उठतात, सकाळी उठतात. तसंच बालकाः ग्रंथं पठितुं ग्रंथालये गच्छन्ति. या ठिकाणी गच्छन्ति पाहिजे. बालकाः बहुवचन आहे. बालकाः ग्रंथं पठितुं ग्रंथालये गच्छन्ति. या ठिकाणी बघा पठितुं, पठितुं वाचण्यासाठी. बालक ग्रंथ वाचण्यासाठी ग्रंथालयामध्ये जातात. तुमून प्रत्यय आलेला आहे पठितुं वाचण्यासाठी. तर क्रियेचा हेतू दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी तुमून प्रत्ययुक्त शब्द वापरले जातात. बघा आणखीन, पा धातू आहे पातुम पिण्यासाठी. पातुमचं एखादं वाक्य बनवायचं असेल तर बालकः जलं पातुं गृहं गच्छति, किंवा असं आणखीन एखादं वाक्य बनवू शकतो आपण. गजः जलं पातुं तडागे गच्छति. म्हणजे हत्ती पाणी पिण्यासाठी तलावाकडे गेला. असं त्या ठिकाणी वाक्य बनवू शकतो. पातुम क्रियेचा हेतू दर्शवण्यासाठी आपण तुमून प्रत्ययुक्त शब्द वापरत असतो. तसंच नी धातू आहे नी. नी धातूला तुमून प्रत्यय लागला तर काय रूप तयार होईल? नी. नी प्लस तुमून. नी प्लस तुमून रूप तयार होतं नेतुम. नेतुम. काय अर्थ होईल याचा? नी नयती म्हणजे नेणे. नेतुमचा अर्थ काय होतो? नेतुमचा काय अर्थ होईल मग? नेतुम. नेतुमचा काय अर्थ होईल? नेण्यासाठी. तसंच श्रू धातू आहे श्रू. श्रू प्लस तुमून रूप तयार होईल श्रोतुम. श्रोतुम. श्रोतुमचा काय अर्थ होईल? ऐकण्यासाठी. ऐकण्यासाठी. कथ प्लस तुमून काय तयार होईल? कथ प्लस तुमून
कथ प्लस तुमुन. कथितुम. कथयितुम. कथयितुम. काय अर्थ होईल याचा? कथयति म्हणजे सांगणे. कथयितुम म्हणजे सांगण्यासाठी. सांगण्यासाठी. ठीक आहे. कळालं हे प्रत्यय? त्वा, लेप आणि तुमुन हे प्रत्यय कळाले? त्वा प्रत्यय कशासाठी वापरला जातो? काय तयार होतं त्वा प्रत्यय लागल्यावरती? मूळ धातूला त्वा प्रत्यय लागला तर काय तयार होतं? त्वांत अव्यय. त्वांत अव्यय. कोणत्या धातूंना लागेल त्वा प्रत्यय? उपसर्ग रहित. लेप प्रत्यय जर का धातूला लागला तर काय तयार होतं? लेबंत अव्यय. लेबंत अव्यय. कोणत्या धातूंना लागतो लेप प्रत्यय? उपसर्ग असणारे धातू. आता दोघांमध्ये समानता काय आहे? दोघं दोन क्रियांना जोडायचं काम करतात. जसं नी असेल तर नी प्लस त्वा, नीत्वा. काय अर्थ होतो नीत्वा? नेहून. नेऊन. नेण्यासाठी. नेण्यासाठी नाही, नेण्यासाठी नीतुम मध्ये येणार. तुमुन मध्ये येतं. नीत्वा. नीत्वा म्हणजे नेऊन. आ प्लस नी प्लस लेप असेल तर काय तयार होईल? लेबंत अव्यय तयार होईल. लेबंत. पण काय रूप काय राहणार? आ प्लस नी प्लस लेप. लेप. लेप नाव आहे त्याचं. मूळ धातूला कोणता प्रत्यय लागतो तिथे? अनीय. आनीय. आनीय. आनीयचा काय अर्थ होईल? व्यवस्थित नेऊन. नाही, आणून. आनीय म्हणजे आणून. नयती म्हणजे नेणे. आनयती म्हणजे आणणे. काही ठिकाणी उपसर्ग लागल्यावर धातूचा अर्थ सुद्धा बदलतो. म्हणून उपसर्ग मध्ये काय काय चेंजेस होतात हे आपण उपसर्गाच्या चॅप्टरमध्ये बघितलं. उपसर्ग लागल्यावर काही वेळेस धातूचं पद बदलतं. काही परस्मैपदी धातू आत्मनेपदी होऊन जातात. काही ठिकाणी धातूचा अर्थ बदलतो आणि काही ठिकाणी जो अर्थ आहे तोच तसाच राहतो, फक्त तो एक्स्ट्रा खुलवून दाखवला जातो. ठीक आहे. जसं गम धातू होता. गम धातूला उपसर्ग लागला आगम. गमचं गच्छती. गम गच्छती म्हणजे जाणे. पण आ प्लस गम जर का झालं तर आगच्छती. आगच्छतीचा अर्थ काय होतो? येणे. येणे. म्हणजे दोन्ही अर्थ डिफरंट झाले, अपोजिट झाले. तर असं काही काही वेळेस उपसर्ग लागल्यावर धातूचा अर्थ बदलतो, अपोजिट अर्थ होतो. ठीक आहे. आता बघा हा चार्ट दिसतोय. ह्या चार्टमध्ये सगळे धातू दिले, त्वा, लेप आणि तुमुन. जसं पा धातू आहे. पा प्लस त्वा पीत्वा. पा प्लस लेप निपीय. आता इथे निपीय नुसतं पा प्लस लेप नसतं झालं. त्या ठिकाणी काय आलेलं आहे? लेप बनवण्यासाठी काय वापरावं लागलं? नि उपसर्ग. नि उपसर्ग वापरावा लागला. हे लक्षात ठेवायचं. नुसता मूळ धातू राहिला तर त्याला लेप नाही लागत, उपसर्ग वापरावा लागतो. निपीय. पा प्लस तुमुन पातुम. तुमुन कशासाठी येतो? तुमुन प्रत्यय काय दाखवतो? हेतू. हेतू दाखवतो क्रियेचा. हेतुअर्थक तुमंतव्यय तयार होतं तुमुन प्रत्यय लागल्यावर. पातुम. पातुम म्हणजे पिण्यासाठी. स्था धातू आहे. स्था म्हणजे थांबणे किंवा स्थिर राहणे. स्था प्लस त्वा स्थित्वा. त्या ठिकाणी थांबून. या ठिकाणी उत उपसर्ग लागलेला उत. उत प्लस स्था.
प्लस लेप उत्थाय उठवण्यासाठी. स्था प्लस तुमन स्थातुम थांबण्यासाठी. उत्थाय म्हणजे उठवून. स्था प्लस तुमन स्थातुम म्हणजे थांबण्यासाठी. ज्ञा म्हणजे जाणणे. ज्ञा प्लस त्वा ज्ञात्वा. ज्ञात्वाचा अर्थ काय होईल? नेहून. ज्ञा म्हणजे जाणणे. ज्ञायती जाणून. जाणून. ज्ञा प्लस वी प्लस ज्ञा प्लस लेप विज्ञाय. विज्ञायती म्हणजे विशेषतः जाणणे. तर विज्ञायाचा अर्थ काय होणार? विज्ञाय. ज्ञा प्लस त्वा ज्ञात्वा म्हणजे जाणून. वी प्लस ज्ञा म्हणजे विशेषतः जाणणे. विज्ञायाचा अर्थ काय होणार? विशेषतः जाणून. विशेषतः जाणून. आणि ज्ञा प्लस तुमन ज्ञातुमचा अर्थ काय होईल? जाणण्यासाठी. तर अशी त्या ठिकाणी रूप तयार होतात. आता ह्या ठिकाणी गी धातू आहे. गी धातूला जर का त्वा प्रत्यय लागला तर गीत्वा. उपसर्ग लावून लेप लागला तर प्रगाय. गी प्लस तुमन गातुम. असे सगळे धातू आणि त्या ठिकाणी कोणता प्रत्यय लागल्यावर कोणतं रूप होतं ते ह्या चार्टमध्ये दिलेलं आहे. असे चार्ट तुम्हाला बनवायचे आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला मागच्या प्रत्ययाचे पण चार्ट बनवायला लावले. बनवलेत चार्ट. असे चार्ट बनवायचे. एका कॉलममध्ये धातू घ्यायचे, नंतरच्या कॉलममध्ये प्रत्यय घ्यायचे. किंवा मग तुम्ही जो बाजूचा कॉलम आहे, 1 नंबरचा हा जो कॉलम आहे, इथे प्रत्यय लिहू शकतात आणि इकडे वरती धातू लिहून त्याची रूप करू शकतात. जसं चार्ट बनवता येईल तसं. पण हे चार्ट बनवले तर कोणत्या धातूचा कोणता प्रत्यय लागल्यावर कसं रूप तयार होतं हे लवकर लक्षात येतं. ठीक आहे. हे 3 प्रत्यय कळाले? त्वा, लेप आणि तुमून. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का? हे 3 प्रत्यय कळाले? त्वा, लेप, तुमून. हे 3 प्रत्यय कळाले? त्वा मध्ये काय लागतं धातूला? त्वा हे नाव आहे त्याचं प्रत्ययाचं. मूळ धातूला काय लागणार? वा लागणार. त्वा लागणार. लेप मध्ये काय लागणार मूळ धातूला? य लागणार. पण धातू कसा असला पाहिजे? लेप लागण्यासाठी उपसर्ग सहित धातू असला पाहिजे. तुमून मध्ये धातूला काय लागणार? तुम. ठीक आहे. मोस्टली त्वा आणि तुमून प्रत्यय जे आहेत ना ते तुम्हाला वाक्य बनवण्यासाठी येत असतात. त्वा आणि तुमून. त्याच्यामुळे याचं अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्ययाचं वाक्य बनवण्यासाठी प्रत्ययाचा अर्थ करता आला पाहिजे. ठीक आहे. मी हा चार्ट तुम्हाला पाठवतो. या चार्टवरून तुम्ही तुमचा स्वतःचा प्रत्ययाचा चार्ट तयार करायचा धातूचा. ठीक आहे. याच्या पुढचे जे प्रत्यय आहेत ते आता उद्या बघू. ल्युटन, नूल, निनी आणि तीन एवढे प्रत्यय राहिलेले आहेत. आणि मी तुम्हाला काही धातू पाठवतो, ते धातूंचे प्रत्यय बनवून पाठवायचे. जेवढे प्रत्यय झाले ना आतापर्यंत, तव, तवतू, तव्यत, अनियर, शत्रू, शानज,
त्वा, लेप आणि तुमन हे सगळे प्रत्यय त्या ठिकाणी त्या धातूंचे बनवायचे. तुम्हाला धातू पाठवेल काही 10 धातू पाठवतो. त्या 10 धातूंचे चार्ट सारखं किंवा मग असं जर समजा मी तुम्हाला पठ धातू दिला, तर पठ प्लस तव तचं काय रूप होईल? पठ प्लस तव तुचं काय रूप होणार? पठ प्लस शत्रूचं काय रूप होईल? पठ प्लस शानचचं काय रूप होणार? पठ प्लस शानच होणार नाही. पण दुसरे शानचसाठी आत्मनेपदी धातू लागतील. पठ प्लस तव्यतचं काय रूप होईल? पठ प्लस अनियरचं काय रूप होईल? असं लिहून काढायचं. ठीक आहे. च्या पुढचे जे प्रत्यय ते आता उद्या बघू.